यानंतर मी कटारे सर यांना विनंती करेन की आपलं व्याख्यान ते करायचं आहे. महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना मूर्तींना अभिवादन करून सय्यद अकुलगा तालुका शिरोळ या ठिकाणी संपन्न होत असलेल्या 133व्या भीम जयंतीच्या कार्यक्रमासाठी आपल्यामध्ये उपस्थित असलेले दयानंद महाविद्यालय बाबळगाव येथील प्राचार्य, आमचे मित्र दुष्यंत कठारे सर, तुम्ही आमच्या गावात जयंतीला आलंच पाहिजे. जे सर तुम्हाला जयंतीला आमच्या गावाला न्यायचं आहे असं म्हणून आग्रहाने ज्यांनी मला इथं आणलं, असं तुमचे आबा आणि आमचे दादा विहेल दादा कांबळे सर, या गावातील जयंती समितीचे अध्यक्ष बंधू काशीनाथ कांबळे, इथं बसलेले बाबासाहेबाच्या जयंतीच्या निमित्तानं शुभ्र कपड्यामध्ये, शुभ्र साडीमध्ये असलेले सर्व माझ्या भगिनी, माझे बंधू, ज्यांनी सुंदर संचलन केले, किशोर कांबळे सर, साने गुरुजी विद्यालयातील आमचे सहकारी गौतम कांबळे, इथं बसलेल्यापैकी काही जणांची नावं माहिती आहेत. किशोरचं नाव माहिती आहे, पांडुरंग कांबळे, पांडुरंग जाधव साहेब, हनुमंत कांबळे साहेब, आपण सर्व जयंती करत असताना जयंतीमध्ये 2-3 गोष्टी खास करून असतात. एक असते जेवण, एक असते मिरवणूक, आणि पोटाची भूक भागत असतानाच डोक्याची पण एक भूक असते, बुद्धीची एक भूक असते. ती बुद्धीची भूक भागावी म्हणून कोणीतरी आपल्यापेक्षा शहाणा माणूस लोकांपुढे उभा करावा आणि 4 गोष्टी हिताच्या लोकांच्या सांगाव्या, या उद्देशानं दादांनी आम्हाला या ठिकाणी पाचारण केलं. ज्या महामानवाची जयंती आम्ही साजरी करतो ती का करतो याचा तुम्हाला अंदाज यावा, याबद्दल तुम्हाला माहिती व्हावी, आणि ही जयंती साजरी करण्यामधून तुम्हाला काय मिळवायचं आहे, कशासाठी ही जयंती साजरी करायची आहे, पुढच्या काळामध्ये काय करायचं आहे, यासाठी थोडंसं बसलेल्यांना मार्गदर्शन करावं अशी दादांची अपेक्षा आहे. ज्या गुलामीच्या बेड्या, हजारो वर्षांच्या गुलामीच्या बेड्या ज्या माणसाने तोडल्या, वामनदादा असं म्हणतो की जखडबंद पायातील साखळ दंड, जखडबंद पायातील साखळ दंड, तटा तटा तुटल्या तू ठोकताची दंड, झाले गुलाम मोकळे भीमा तुझ्या जन्मामुळे. कसली गुलामी होती, कसली गुलामी होती. आता सांगितलं सरांनी की आमच्या सय्यद अकुलगा या गावच्या साधारणपणे 400-450 मतदान असलेल्या गावामध्ये आपलं, याच्यामध्ये माळावर असलेल्या या गावात, माळच आहे या माळावर असलेल्या गावात काही ज्ञानाची फुलं उगवली. या माळावर काहीच उगवत नाही, त्या माळावर जी फुलं उगवली त्यामधलं एक फुल झालं PhD, दुसरं फुल झालं BAMS, तिसरं पण झालं BTech, चौथं पण झालं नर्सिंग. हे तुमच्या अगोदरच्या पिढीमध्ये का झालं नाही? इथं बसलेल्यापैकी आपल्यापैकी का झालं नाही? तुम्ही BTech का झाला नाहीत? तुम्ही BAMS का झाला नाहीत? कारण तुम्हाला
शाळेला शिकायला परवानगी नव्हती. सरांनी सांगताना सांगितलं की इथं मनुस्मृतीचं राज्य होतं, घटनेचं राज्य नव्हतं. कुणाचं राज्य होतं? आणि मनुस्मृतीमध्ये लिहिलेलं आहे की जे वेद ऐकतील, काय ऐकतील? वेद म्हणजे विद्या, पुस्तक आहे. जसं यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद, ऋग्वेद असे वेद आहेत. जर शूद्रांनी वेद ऐकले, शूद्र म्हणजे तुम्ही आम्ही, शूद्रांनी जर वेद ऐकले तर त्याच्या कानामध्ये तप्त शिस होताव. वेद ऐकले तर, जर वेद बोलले, वाचलं त्यानं, तर त्याची जिव्हा कापावी, जीभ कापावं. या परिस्थितीमधून आजच्या परिस्थितीमध्ये ज्या माणसानं आणलं त्या माणसाच्या प्रती कृतज्ञता म्हणून तुम्ही आणि आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचा जय जयकार करतो. मला माहित नाही की आपणाला आपल्या पंजाचं नाव माहित आहे का नाही. मला माझ्या पंजाचं नाव माहित नाही, परंतु सगळ्यांना बाबासाहेबाचं नाव माहित आहे. बाबासाहेबाच्या वडिलाचं नाव माहित आहे. काय बाबासाहेबाच्या वडिलाचं नाव सांगा? रामजी सकपाळ. कोण होता माणूस? सुभेदार होता. कोण होता? रामजी सकपाळ सुभेदार होते. ज्या माणसानं आपल्या लेकरांना घडवलं, कसं घडवलं? आता तुम्हाला माहित आहे, आता जर माझ्या मुलाचा डाटा जर संपला, डाटा मोबाईलचा, तर त्याला झोप येत नाही. त्यानं म्हणते पप्पा रिचार्ज करा की, रिचार्ज करा. तगमग तगमग चालू होते. तसं बाबासाहेबांना एक पुस्तक वाचून झालं की दुसरं पुस्तक वाचायला लागायचं. आणि मग या बाबासाहेबांच्या पुस्तकाची भूक, म्हणजे भीमाच्या पुस्तकाची भूक कशी भागवायची, रामजी संकपाळापुढे प्रश्न असायचा रामजीच्या पुढं. आणि मग ते काय करायचे, जर पुस्तकाची गरज असेल तर ते आपल्या लेकीकडे जायचे, आपल्या लेकीच्या घरी जायचे. नाही, लेकीला म्हणायचे भीमानं आज नवीन पुस्तक सांगितले आणायला मला. लेक आपल्या वडिलांची परिस्थिती ओळखून असायची. आपल्या भावासाठी लेक आपल्या गळ्यात जे काही सोन्याचा डाग असेल, दागिना असेल, ती बापाच्या हातात ठेवायची. आपण गळा आपल्या पदराने झाकून घ्यायचा की कळू नये गळ्यामधले जे काही सोन्याचा डाग असेल ते गळ्यात नाही असं म्हणून तो सोन्याचा डाग, जो काही दागिना असेल, तो दागिना रामजी सकपाळ जायचे, सोनाराकडे गहाण ठेवायचे. ते पुस्तक आणायचं, ते पुस्तक भीमाला द्यायचं. पुन्हा पगार झाली, पेन्शन झालं की मग पुन्हा त्या लेकीचा दागिना सोडवायचा आणि लेकीला परत करायचं. आपल्या लेकरांना शिकवण्यासाठी कोणत्या परिस्थितीचा त्याग केला पाहिजे याचं हे रामजी सकपाळ अत्यंत चांगलं उदाहरण आहे. आपण मात्र काय करतो, आपण लेकरांच्या शिक्षणाकडे लक्ष देत नाही, असं माझं मत आहे. तुम्ही देत असाल कदाचित. जर समजा लेकरांच्या शिक्षणाकडे तुम्ही लक्ष देत असाल तर ती लेकरं सगळे समोर बसली असती आपलं भाषण ऐकायला. परंतु आता भाषण संपल्या आता लगेच जेवणाचा कार्यक्रम आहे म्हटल्याबरोबर जी लेकरं इकडे तिकडे सगळे फिरत आहेत ना, ती सगळी लेकरं काय करतील? जेवायला किंवा जेवायला वाढायला येतील. म्हणजे तुम्ही आमच्या लेकरांना, आपल्या लेकरांना शिक्षणाचं महत्व सांगण्यात कमी पडलेले आहात. असं झालं तर तुमचा आमचा समाज पुढे कसा जाईल? दादाचं हमेशा म्हणणं असते की आमच्या समाजाला थोडं सांगावं लागते, लेकरं शिकण्या गेलेत. तुम्ही शाळेत शिकावं म्हणून शासनाने स्वखर्चाने दुपारी तुम्हाला घरी सुद्धा यायची गरज नाही, तिथंच सोय केलेली आहे. काय केलंय? शाळेमध्ये लगेच तुम्हाला लेकरांना भूक लागेल म्हणून तिथे खिचडी दिलेली. म्हणजे शाळेत शिकण्याच्या सगळ्या सुविधा उपलब्ध असताना सुद्धा आपली लेकरं शाळा शिकत नाहीत. मी म्हणजे मला माहित नसलं तरी सांगतो
तुम्ही सगळे ज्यावेळेस कामाला जाता त्यावेळेस ही लहान लेकरं 8वी 9वी 7वी 10वीची लेकरं ह्या समाज मंदिराच्या अवतीभोवती फिरत असताना तुम्हाला दिसत असतील. आम्हाला तेव्हाच आंबेडकरांची जयंती बाबासाहेबांची जयंती साजरी करण्याचा अधिकार आहे जोपर्यंत आम्ही आमच्या लेकरांना भरपूर शिकवणार नाही. आम्ही जर लेकरांना शिकवणार नसू आणि जयंती पुढे डॉल्बी पुढे जर नाचणार असू तर तुमच्या जयंतीला शून्य अर्थ आहे. मी जर जयंती पुढे माल टाकून नाचणार असेल, जर जोरजोराने जय भीम म्हणणार असेल तर माझ्या जयंती साजरी करण्याला शून्य अर्थ आहे असं माझं मत आहे. तुमचं काय मत आहे सांगा. तुमचं काय मत आहे सांगा. आणि कितीही घसा कडून कुणी सांगून गेला, विद्वान सांगून गेला. सकाळी भंतेजी आले आणि भंतेजीने सुद्धा म्हणलं सुरा मेरे यमज्य पमाद ठाणा वेरमणी शिखा पदम समाधी आम्ही असं म्हणले. त्यांच्या मागे तुम्ही पण म्हणलो भंतेजी म्हणलेत म्हणून, पण त्याचा अर्थ काय होता. मी सुरा म्हणजे मदिरा, मी दारू यांचं ग्रहण करणार नाही. या दारून कित्येक जणांच्या संसाराची राख रांगोळी झालेली आहे हे सांगायला बाहेरचा माणूस यायची गरज आहे का. आम्हाला का पटत नाही. आम्ही का वंदना घेतो विसरून जातो. आम्ही का ऐकतो विसरून जातो. आणि जर विसरून जाणार असाल तर फक्त नाचण्यासाठी जयंती साजरी करणार असाल तर हात जोडून विनंती आहे जयंती साजरी करू नका. 14 ऑक्टोबर 1956 ला बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की ज्या धर्मामध्ये मला अपमानाची वागणूक मिळालेली होती, ज्या धर्मामध्ये मला गुलामाची वागणूक मिळालेली होती, तो धर्म मी सोडून दिलाय. आणि पहिली प्रतिज्ञा आहे की मी यांना 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 देव मानणार नाही आणि त्यांची पूजा करणार नाही. मी प्रत्येकाच्या घरी आता येणार आहे. कार्यक्रम संपला, सगळ्यांच्या घरी येणार आहे. सगळ्यांच्या घरी कोण कोण जयंतीला आलं होतं ते रजिस्टर त्यासाठी घेतला होता. सगळ्याकडे रजिस्टर फिरवणार आहोत. नाव लिहा, मोबाईल नंबर लिहा, सही करा आणि मला बघू द्या किती जणांच्या घरी जयंतीला आलेल्या लोकांच्या घरी आपल्या ह्या सगळ्या देवांच्या मूर्ती आहेत, देवाचे फोटो आहेत. एका बाजूला ते बी कराल आणि एका बाजूला हे बी कराल. हे दोन्ही बी 2 डगरीवर हात ठेवून तुम्हाला चालणार. एकीकडे भंतेजीला बी आणचाल, वंदना बी घ्याचाल आणि उद्या कंदुरी करचाल. दोन्हीकडे तुम्हाला चालणं जमणार. एकाच मार्गाने पुन्हा मार्गाने चालवा. म्हणजे आम्हाला बोलवतो जयंतीला आणि पुन्हा साडूला बोलवतो कंदुरीला. हे काही असं करणार असाल तर कृपया विनंती आहे की तुम्हाला जो धर्म बाबासाहेबांनी दिलेला आहे, धर्म पाहिजे का नाही तुम्हाला. तुम्हाला म्हणजे अगोदर सारखी गुलामी पाहिजे, लष्कराची काळजी पाहिजे का पेन पाहिजे. तुम्ही स्वतःला विचारा प्रश्न, मला नाही सांगू नका. तुम्हाला पेन पाहिजे का लष्कराची दुर्डी पाहिजे, काय पाहिजे. मग पेन पाहिजे का हलकी बाजा पाहिजे. पेन पाहिजे ना. मग पेन देणारी व्यवस्था 1950च्या अगोदर ह्या देशामध्ये नव्हती. ह्या देशामध्ये तुमच्या हातात कलम पेन देणारी व्यवस्था होती का. शिकू दिल नाही तुम्हाला. एकलव्य नावाच्या त्याने शिकायचा प्रयत्न केला तर त्याचं काय कापला, अंगठा कापून घेतला. शिकण्याचा प्रयत्न केला तर त्याला न शिकवता सुद्धा त्यांनी मूर्ती म्हणून तयार केलं, शिक्षण घेतलं ना, तरी सुद्धा त्याचा अंगठा कापून घेतला. असं तुम्हाला शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या व्यवस्थेच्या विरोधात तुम्हाला काम करावं लागेल आणि तुम्हाला शाळेचा, शिक्षणाचा, ज्ञानाचा मार्ग धरावा लागेल तर शक्य आहे. एकाच वेळेस दोन्ही करणार असाल तर तुम्हाला ते शक्य नाही, कारण हे तुम्हाला सहज मिळालेलं नाही. हे तुम्हाला सहज मिळालं. तुम्हाला शिकता यावं म्हणून बाबासाहेबांनी किती तास अभ्यास केला, किती तास अभ्यास केला. त्यांनी दिवसाच्या 18 तास अभ्यास केला. आणि अभ्यास करत असताना लोकांना जो अभ्यासक्रम पूर्ण करायला 3-3 वर्ष लागायचे
ते 6 महिन्यात त्यांनी पूर्ण केले. कसा पूर्ण केला? ज्या ग्रंथालयात म्हणजे रिडिंग रूमला ज्याला म्हणता तुम्ही, वाचनालयामध्ये, लायब्ररीमध्ये बाबासाहेब सकाळी ते लायब्ररी उघडण्याच्या अगोदर पायरीवर बसलेले असायचे आणि संध्याकाळी सगळे निघून गेल्यानंतर सगळ्यात शेवटी लायब्ररीच्या बाहेर यायचे. काय करायचे? लायब्ररीत जाऊन काय करायचे? पुस्तक वाचायचे. आणि वाचत असताना त्यांना ज्यावेळेस भूक लागायची दुपारच्या वेळेत, तर दुपारी जेवणाला गेल्यानंतर पैसे नाहीत म्हणून त्याने आपल्या खिशामध्ये पावाचा तुकडा कागदामध्ये गुंडाळून घ्यायचे आणि पावाचा तुकडा तिथं बसूनच खायचे. एकदा त्या लायब्ररीयन किंवा ग्रंथपालाने त्यांना पकडलं. काय करलेस म्हणले, हे खायचं ठिकाण आहे, हॉटेल आहे का हे ग्रंथालय आहे, लायब्ररी आहे, रिडिंग रूम आहे, वाचायचं ठिकाण आहे, इथं खायचं ठिकाण नाही, बघू दे म्हणून रागावलं. आणि तू शिस्त मोडलास आणि ह्या शिस्तीची शिक्षा तुला मिळेल म्हणून त्यांनी शिक्षा काय दिली? त्यांनी शिक्षा दिली, उद्यापासून आपण दोघं माझ्या डब्यामध्ये जेवूया. असा विद्यार्थी बाबासाहेब घडले, असं शिक्षण बाबासाहेबांनी घेतलं. तसं तुम्ही तुमच्या पोराच्या हातातला मोबाईल हिसकटून घेतला पाहिजे आणि त्याच्या हातात पुस्तक दिलं पाहिजे. नाहीतर त्याच्या एक हातात मोबाईल, तुमच्या एक हातात मोबाईल, त्या पोराच्या बापाच्या हातात एक मोबाईल, घरात 3-3 मोबाईल. ज्वारीला कमी लागतंय आणि मोबाईलच्या डाट्याला पैसा जास्त लागतो. एका महिन्याला 500 रुपये, 5 तरी 15, 3 मोबाईल घरामध्ये 1,500 रुपये जिओ घेऊन जाते आपलं. कोण घेऊन जाते? त्या 1,500ची अर्धा क्विंटल ज्वारी महिनाभर चालते. जेवढं ज्वारीला कमी लागतंय तेवढं आपण त्या डाटामध्ये खर्च करतो. तेवढाच खर्च जर पुस्तकामध्ये झाला तर तुमच्या घराघरामध्ये BAMS, BHMS, BDS, MBBS हे सगळे तयार होतील. हे तयार करायचं का नाही हे तुम्ही ठरवा. हे तयार करायचं असेल तर काय करायला लागतं हे तुम्हाला ठाऊक आहे. नाही तर तुम्हाला माझं सांगणं आहे बसलेल्या महिलांना खास करून, हे जर नाही झालं तर आपल्या जुने दिवस यायला जास्त वेळ लागणार नाही. आता घरात असेल तर ती परडी तेवढी तुम्ही टाकून द्या, एवढी एक तुम्हाला विनंती करायची. मला माहित नाही किती जणांचे इथं परडे आहेत, मला माहित नाही काही सांगायला. आता विचारतो मी किती जणांचे इथं परडे आहेत. बाबासाहेब कुणाच्या अंगात येत नाही. इथं बसण्याच्या कुणाच्या अंगात येत असेल तर सांगा, त्यांना बाबासाहेब वाचवा. ज्या ठिकाणी तुम्ही बुद्धाची मूर्ती ठेवला त्या ठिकाणी इथं लिहिलेल्या वाचलेल्या सगळ्या लेकरांना विनंती आहे, बुद्ध आणि त्यांचा धम्म इथं चालू करा वाचायला. रविवारी, शनिवारी, सोमवारी जिथं जेव्हा वेळ मिळेल तिथं संध्याकाळच्या वेळेस चालू करा वाचायला. लोकांच्या कानावर बुद्ध आणि त्यांचा धम्म, बुद्धाची शिकवण जर कानावर गेली तर त्यांच्या हातातली परडी आपोआप गळून पडेल. बाबासाहेबाचा विचार, बुद्धाचा विचार या सय्यद अकुलग्यामध्ये जर रुजवायचा असेल तर आपण थोडासा त्याग केला पाहिजे. आपण आपल्या लेकराला म्हणजे शिक्षणापासून दूर जाणार नाही याची काळजी घेत घेत तो या समाज मंदिरामध्ये, या बुद्ध विहारामध्ये कसा जाईल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आपण जर हे लक्ष नाही दिलं तर आज तो बुद्ध विहाराकडे नाही गेला तर तो पुन्हा बिअर बारकडे नक्की जाणार आहे. एवढं लक्ष द्या. तुम्हाला तुमच्या लेकराला कुठं पाठवायचंय हे तुमच्या हातात आहे आणि त्याप्रमाणे आम्ही वागलं पाहिजे. तर बाबासाहेबाचा विचार सांगण्याची आपल्याला म्हणजे तो अधिकार आहे. नाहीतर या जयंती साजरी करण्याला, आंबेडकर म्हणण्याला जोर से बोलो, जय भीम बोलो, हे कधी मधी गेल्यावर. आणि जयंती ही एका दिवसाचा कार्यक्रम नाही. जयंती हा एका दिवसाचा कार्यक्रम नाही. आज जयंती साजरी केली आणि बाबासाहेबाला विसरून गेलात तर त्या जयंती साजरी करण्याला शून्य अर्थ आहे. बाबासाहेब आमच्यामध्ये जिवंत राहिले पाहिजे 24 तास. प्रत्येक कृती करताना मला बाबासाहेबांची आठवण झाली पाहिजे. हे बाबासाहेबांच्या शिकवणुकीनुसार मी करतोय का? दादा, तुम्ही यावर्षी किती इन्कम टॅक्स भरला सांगा मला एकदा. VL कांबळे, वैजनाथ लिंबाजी कांबळे नावाच्या माणसानं यावर्षी केंद्र सरकारला 2,60,000 रुपये, किती तुम्ही म्हणा, 2,60,000 रुपये टॅक्स भरलाय. किती? 2,60,000 रुपये टॅक्स भरलाय. जर बाबासाहेबांना आम्हाला शिक्षणाची संधी दिली नसती तर हा माणूस
कुठं राहिला असता? जे शिकले नाहीत, जे शाळेत गेले नाहीत, ज्यांनी कॉलेजमध्ये गेले नाही, अशांची लेकरं किंवा अशी माणसं तुम्हाला लोकांच्या धुऱ्या बंधाऱ्यावर काम करताना दिसतात. शाळेत गेला, उदगीरला एमएला उदगीरला शिकायला होता. वडिलांनी काय कष्ट करून शिकवलं असेल, आणि त्या माणसाला या गावची आठवण आहे. मला वारंवार बोलताना माझ्या गावातली माणसं, माझ्या गावातली माणसं, माझ्या गावातली माणसं, ही आठवण त्यांच्या मनामध्ये आहे. तुम्ही सुधारलं पाहिजे असं त्यांना वाटतंय. समाजाचं काहीतरी आपण देणं लागतो ही त्यांची भावना आहे. त्या सुधारणा तुमच्यामध्ये झाल्या पाहिजे म्हणून सणांची तळमळ आहे. ती तळमळ आपण जाणून घेतली पाहिजे, शिकलं पाहिजे. आपण आपल्या लेकरांना शिकवलं पाहिजे. जर शिकवाल तर त्याचं भविष्य उज्ज्वल होईल. जर शिकवणार नसाल तर मी तुम्हाला काय होईल हे सांगायची गरज नाही. मला माहित आहे या गावामध्ये मी 2-3 वर्ष मागं पण आलेलो आहे. आपण सगळे जाणकार आहात. इथून काही चांगली शिकलेली माणसं पण गेलेली आहेत. शिकलेली माणसं आपण बघितलेली आहे. मी मागं या अजनीला एक धम्म परिषद होती, अजनीकर साहेबांनी घेतली. त्या धम्म परिषदेला मी मागं आलो होतो. त्याही वेळेस मी या ठिकाणी आलो होतो. तर या आपण सगळेजण मी जे सांगतो त्याला ध्यानपूर्वक ऐकत होतात. मी आणखीन किंवा तुम्ही ज्यावेळेस बोलवायला याल त्यावेळेस बोलायला येईन. मी घरचाच आहे. कठारे सर, प्राचार्य दुष्यंत कठारे सर हेही आपल्याला या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत. आता आपल्याला प्रसाद पण घ्यायचा आहे, त्याच्यामुळं तिकडं पण काही जणांचं लक्ष आहेच. म्हणून जास्त न वाढवता मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या परवानगीनं फक्त एवढ्याच 2-3 गोष्टी मी तुमच्याकडून घेऊन जाणार आहे. मी तुम्हाला माझा मोबाईल नंबर, माझा फोन नंबर, माझ्या घरचा पत्ता सगळं देतो. केव्हाही माझ्या घरी या. घरी आल्यानंतर कठारे सरांचा फोन नंबर, कठारे सरांचा पत्ता सगळा देतो. त्यांच्या घरी जावा. तुम्हाला आमच्या घरी एकही मूर्ती देवाची, साईबाबाची, गणपतीची, विठ्ठलाची किंवा आणखीन कोणाची दिसणार नाही. हे न दिसल्यामुळं आमच्यात काही फरक पडला, तुमच्यात सुद्धा काही फरक पडणार नाही. तुमच्यात सुद्धा काही फरक पडणार नाही. तुम्ही त्या मी तुम्हाला सांगू नये, माझे वडील सत्यनारायण करायचे. वडील थोडं दिसायला देखणे होते आणि गोरप्पा नसल्यामुळं लोकांना असं वाटायचं की वाण्या बामणाचं असेल म्हणून. थोडे शिकलेले होते, शिक्षक होते. सत्यनारायण न्यायचे. 1978 पर्यंत त्यांनी सत्यनारायण घातला, कारण तोपर्यंत बाबासाहेबाचा आणि बाबासाहेबांच्या विचाराचा आणि आमच्या वडिलाचा संपर्क आला नव्हता. ज्या दिवशी आमच्या पिताजीला हे कळालं की हे आपलं नाही, त्या दिवशी म्हणजे ते पितळेच्या टोपल्यामध्ये पितळेचे देव असं धुवत बसायचे रोज. ते सगळे देव गोळा केले आणि भातांगळे मांजरा नदीत टाकले. त्याचं कारण असं होतं, मी एवढंच सांगून थांबतो सर. त्याचं कारण असं होतं की लक्ष्मण शक्तीला पिताजीला बोलवायचे शेत वाचायला. आणि शाळेत शिक्षक होते, सिद्धार्थ शाळा मला माहीत असेल, बौद्धनगरला एक सिद्धार्थ शाळा, तिथे शिक्षक होते. मग तिथं वाचायला बसल्यानंतर अतिशय चांगलं निरूपण करायचे. ते लक्ष्मणला कसं ते मूर्छित पडला, त्यानं कसं उचलून आणला परवलं, सगळं सांगायचे. सगळं चांगलं सांगत असताना समोरून एक दूधवाला, तिथला भातांगळीचा दूधवाला उठला आणि ह्याला कुठतर बघितल्याने वाटतंय म्हणलं. काय म्हणलं त्यानं? याला कुठतर बघितल्याने वाटतंय म्हणलं. मग त्याने म्हणले कोण आहे? ही महाराचं मास्तर आहे म्हणले. ही आंबेडकर चौकात तिकडं दिसते मला कधी बी दूध घालायला गेल्यावर. आणि भरलेल्या त्या सगळ्या लोक ऐकाय बसलेले होते. माईक चालू होतं, लक्ष्मण शक्ती चालू होती. 3-4 आले, दंडाला धरून खाली उतरवली. आता जर इथं दिसला तुझी टंगडेच मोडतो म्हणले. भातांगळीहून लातूरला सायकलवर एकटाच रडत आला आणि त्या दिवशी म्हणला हे आपलं नवं. आणि त्याच भातांगळीच्या नदीमध्ये सगळे देव टाकले. तुम्हाला मान संविधानामुळे मिळालेला आहे. हे संविधान, हे अगोदर नव्हता मान. अगोदर काय मान होता? अगोदर मान होता लाकडं फोडायचं. काय करायचं? लाकडं फोडायचं. आणि लाकडं फोडायचा रोजगार किती?
त्याच्या मनावर, उरलेलं ताक, उरलेल्या भाकरी हे त्याच्या मनावर होतं. ते सगळं कुणामुळे गेले? ते सगळं कोणत्याही माईमुळे गेलं नाही, कोणत्याही बाईमुळे गेलं नाही. जे तुमच्या अंगात येत आहे ते गेले बाबासाहेबामुळं. म्हणून बाबासाहेबाचा विचार तुम्ही ठेवायचा, म्हणून त्या विचारांना पुढे जायचंय. पुढच्या काळामध्ये तुम्हाला जर स्वतःमध्ये बदल करायचा असेल, तुम्हाला नाही जमलं, तुमच्या मुलांना जर मोठं करायचं असेल, तुमच्या मुलामध्ये बाबासाहेब बघा, तुमच्या मुलामध्ये रमाई बघा आणि पुढच्या काळामध्ये बाबासाहेबांना सांगितलेल्या मार्गावर चला. मोबाईलचा डाटापेक्षा एखादं पुस्तक त्याला वाचायला द्या. पुस्तक वाचत असताना त्याच्या बाजूला बसा. तुम्ही पण शिकले सवरलेले आहात, तुम्ही पण पुस्तक वाचा. बाबासाहेबांचे पुस्तक वाचा, गौतम बुद्धाच्या चरित्रावरचे पुस्तक वाचा. हे जर वाचाल तर पुढे जाल, नाही तर काय होईल हे सांगायला भविष्य सांगणाऱ्याची गरज नाही, भविष्यवेत्त्याची गरज नाही, ज्योतिषाची गरज नाही. मी बोलता बोलता जास्त बोललो असेल, काही ना लागलंही असेल, परंतु सगळ्यांनी एवढं लक्षात घ्या, शिकवा. आणि ज्या अनिष्ट रूढी आहेत, ज्यांनी तुम्हाला अपमान दिलेला आहे, ज्यांनी तुम्हाला गुलामी दिलेली आहे, अशा सगळ्या गोष्टी सोडा. तरच तुमचा उत्कर्ष, तरच तुमचा कल्याण होईल आणि खरे बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून तुम्ही ओळखले जाल. पुढच्या काळामध्ये तुम्ही स्वतःमध्ये बदल कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुढच्या जयंतीला मला आमंत्रण नसलं तरी येणार आहे. आत्ता या रजिस्टरवर ज्यांच्याकडे देवी आहे, ज्यांच्याकडे तुळशीचं झाड आहे दारात, ज्यांच्यापुढे काय काय ते रजिस्टर लिहून, मी रजिस्टरच अक्षयला सांगितलं रजिस्टर आणून दे, हे लिहून घेऊन जाणार आहे, सगळी यादी करणार आहे. आणि पुढच्या जयंतीला याच्यातलं काय काय गेलं, किती जणांना त्रिशरण पंचशील येतंय हे लिहून येणार, आणि काय बदल झाला. नाहीतर जयंती साजरी करण्याला शून्य किंमत आहे. 2-2 हजार गोळा करून डॉल्बी पुढे नाचायला शहाणपण लागत नाही, असं माझं मत आहे. तुमचं काय मत आहे? काय मत आहे? ह्याला काही शहाणपण लागत नाही. त्यामुळं ह्या जर बदल झाला, काही मागत नाही तुमच्याकडनं, पैसे मागत नाही मी तुमच्याकडनं, जायदाद इस्टेट काही मागत नाही, काही 7-12 मागत नाही, काही मागत नाही. तुम्हाला काय मागतोय? ज्याच्यामुळे तुमची गुलामी आली अशा सगळ्या गोष्टी सोडून द्या, आणि ज्याच्यामुळे तुमची गुलामी जाणार आहे, ज्याच्यामुळे तुमचं कल्याण होणार आहे, अशा गोष्टी स्वीकारा. त्यासाठी मी यादी करून जातो. काशीनाथने पुढच्या वेळेस मला नाही बोलावलं तरी सुद्धा मी स्वतः येतो आणि कुणाकुणाच्या घरी काय काय होतं आणि काय काय शिल्लक आहे हे बघणार आहे. मला वाटतंय या ठिकाणी मी थांबलं पाहिजे. आपण सगळ्यांनी मला ध्यान देऊन ऐकलात, त्याबद्दल आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आभार. सगळ्यांना जय भीम.